नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. त्या चौघांच्या मानेमध्ये एक चिप बसवलेली आहे. ते काय बोलतायत, काय विचार करतायत, काय रिॲक्शन्स आहेत, काय रिफ्लेक्सेस आहेत, काय रिस्पॉन्सेस आहेत, काय डिस्कशन करतायत, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या चिपच्या माध्यमातून राहुलनी त्याच्या कम्प्युटरवरती बनवलेल्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतात आणि त्यातून ॲनालिसिस होतं आणि रिझल्ट मिळतात. आणि ते जे रिझल्ट आहेत ते एका डॅशबोर्डवर डिस्प्ले होत आहेत आणि तो 24 तास ते बघत असतो. याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, गेले 15 दिवस पाऊसही सुरू आहे कंटिन्युअस. आणि या पावसामध्ये राहुलला बऱ्याच वेळा जावं लागतं गाडी घेऊन ऑफिसला, 2 व्हीलर घेऊन जावं लागतं. आणि बऱ्याच वेळा खड्ड्यातनं जाताना पाणी उडतं इकडं तिकडं, आजूबाजूच्यांच्या काही गोष्टी त्याच्या कानावर पडतात. याचप्रमाणे तोही काही वेळा काही गोष्टी इतरांना पण तो म्हणत असतो. अशा पद्धतीनं त्याचा प्रवास सुरू आहे. रेनकोट घातलेला असतो. पूर्णपणे मान्सूनच्या काळामध्ये एक चित्र जसं दिसतं तसं ते चित्र रोजचं त्याला अनुभवायला लागतं. आता हे जे प्रोजेक्ट करतायत, या प्रोजेक्टमध्ये ते 4 जण एका रूमवरती राहतात. त्या रूममध्ये 4 खोल्या आहेत. ते ज्या फारसं एकमेकांशी बोलत नाही. जे काय बोलणं होतं ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोन कॉल्स, मेसेजेस, व्हॉट्सॲप, ईमेल याच माध्यमातून त्यांचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन होत राहतं. चला पाहूया आता काय होतंय नेमकं. शनिवारी पाऊस थोडासा थांबलेला म्हणजे बदा जो पाऊस पडून गेला त्यानंतर पाऊस थोडा थांबला. हवेमध्ये दमटपणा होता, जडपणा होता. पण आता कसं आहे, शनिवार म्हणल्यावर वीकेंडचा एक मूड असतोय की आपल्याला वीकेंडला हे काम पूर्ण करायचं आहे, आपल्याला ह्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आहेत, असं डोक्यामध्ये फिक्स असतंय काही जणांच्या. आता याच त्या डोक्यातल्या ज्या प्लॅनिंग किंवा फिक्स असलेल्या गोष्टी आहेत, तसं राहुल आणि समरनी काहीतरी प्लॅन केलं आहे की त्यांना काही जुन्या बाजारातनं, फ्ली मार्केट म्हणतात त्याला, फ्ली मार्केट, तर फ्ली मार्केटमधून काही गोष्टी त्यांना घेऊन यायच्या होत्या. फ्ली मार्केटमध्ये जनरली जुन्या पुराण्या आर्टिस्टिक गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तिकडं फ्ली मार्केटमध्ये मिळतात. त्या गोष्टी त्यांना घेऊन यायच्या होत्या. आपल्या इथं नॉर्मली जुना बाजार वगैरे म्हणतात. फ्ली मार्केट वगैरे हे शब्द आहेत, हे बाहेरच्या देशामध्ये शक्यतो सॅटर्डे संडेला फ्ली मार्केट अशा चौकामध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागेमध्ये असतात. त्यात काय मिळते, बऱ्याच वेळा जुने रेडिओ, घड्याळ, कॉईन्स, विंटेज फर्निचर, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या तिथं, किंवा पेंटिंग्स, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे जुनाट दागिने, खोटेन वगैरे असे काय असतील तर अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं, कपडे, कोट्स, टोप्या, कीचेन्स, जे काय म्हणेल अशा बऱ्याचशा गोष्टी, बेल्ट्स, त्यानंतर पॅन्ट्स असतील, बऱ्याचशा अशा गोष्टी मिळत असतात तिथं. समर एक्साइट झाला, ब्रो आज आपल्याला अँटिक गोल्ड मिळालं तर. राहुल जरा हसला. काय म्हणलास तू, अँटिक गोल्ड? असं कसं, फ्ली मार्केटमध्ये तुला कसं अँटिक गोल्ड मिळेल रे? अँटिक गोल्ड पाहिजे तुला फ्ली मार्केटमध्ये? खरंच असं ऐकल्यावर त्याचा मूड एकदम फुस्स. एक तर कसं आहे की वीकेंड पॉकेट माहीतच असतंय. पूर्ण मंथएंडच्या शेवटी काय होणार, ती परिस्थिती पॉकेटची, कोण काय बोलायला तयार नाही. त्यात रुटीन, हे फ्ली मार्केटला जायच्या आधी सगळं बोरिंग लाईफ, सगळं असं मजेशीर असतं. क्लायमेट, वातावरण असं त्यांच्या आजूबाजूला झालेलं. काय एक्सायटेड असणार आहे महिन्याच्या शेवटच्या वीकेंडला? काय नसतंयच नॉर्मली. पण त्यांना काहीतरी आता एक्साइटिंग पाहिजे होतं, करायचं होतं. तेवढ्यात एका कोपऱ्यामध्ये तिथं त्यांना एक जुना फ्ली मार्केटमध्ये फिरत असताना बॉक्स दिसला, लाकडाचा बॉक्स दिसला.
ते बघितल्यावरती तो बॉक्स कसा होता माहिती आहे, त्याच्यावर भयंकर धूळ साचलेली, कोरीव काम त्याच्यावरती छान असं नक्षीदार कोरीव काम केलेलं. कोणीही बघितलं निरखून तर पटकन चला घेऊन टाकूया असं वाटावं. शॉपकीपर शांतपणे म्हणाला, हे बघा ते जुनं आहे पण लकी आहे मात्र, असं म्हणतात. राहुल क्युरिओसिटीमध्ये, किती लकी आहे, किती लकी आहे, लकी मग असं कसं तुम्हाला तुम्ही नेमकं कितीला म्हणायचं आहे का तुम्हाला, म्हणजे केवढ्याला देणार असं म्हणायचं आहे का. दुकानदार म्हणला, एकदम स्वस्तात देतो मी तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही, तसंही कोणी घेतच नाही आहे, बरेच दिवस झाले, स्वस्तात देतो तुम्हाला. समर, टेक इट ब्रो, टेक इट, सॅटरडे ट्रेजर घेऊन टाक, सॅटरडे ट्रेजर आहे, घेऊन टाक म्हणून समर मागं लागला. तेवढ्यात कीर्तीचा व्हिडिओ कॉल आला तिकडनं. अरे ते बॉक्स बघितलं, बघ की रे, तो बॉक्स कसला आहे बघ रे, काय आहे त्यात, अरे ते भीतीदायक दिसायला लागलंय, हॉन्टेड वाटायला लागलंय तो बॉक्स, काय भानगड. सगळे हसायला लागले. नेहाचा मेसेज तेवढ्यात, अरे तो ओल्ड बॉक्स अजिबात घरी घेऊन येऊ नको, आपल्याला तो ओल्ड बॉक्स जो आहे तो अजिबात नको आहे, तो तिकडंच, ते बघू पण नको त्या बॉक्सकडं, कोपऱ्यात पडू दे त्या बॉक्सला, तू काय नादाला पण लागू नको, विचारू पण नको, एवढं ती अशी त्या ओल्ड बॉक्सबद्दल बोलायला लागली. राहुलने इग्नोर केलं आणि घरी घेऊन आला. आल्यावरती बघितलं नेहानी, काय केलंस रे, तुला कळत नाही काय, सांगितलं होतं का नाही, कशाला घेऊन आलास तो ओल्ड बॉक्स घरी. विंटेज आहे ग, विंटेज आहे. काय एक टिपिकल शब्द आहे असं म्हणल्यावरती ती ऑकर्ड. सॅटरडेला कशाला घेऊन आलास, विंटेज असू दे नाहीतर आणि काय तर असू दे, तुला असल्या जुन्या पुराणे आणि विंटेज गोष्टीच उचलून आणता येतात का, कशाला घेऊन आलास ते. राहुल म्हणाला, हे बघ सुपरस्टिशन अजिबात नको, तुझं जर असंच म्हणणं आहे ते विंटेज आणि हे आणि ते, मग ते एवढे मोठे मोठे वाडे बिडे असतात त्यात तर किती सगळं जुनं असतंय, मग ते पण सगळं विंटेजच म्हणशील की तू, ते काय सगळं ते पण बिनकामाचं आहे, मग तुझ्याप्रमाणे ते पण सगळं सुपरस्टिशनच व्हायला पाहिजे, सगळं हॉन्टेडच व्हायला पाहिजे. काही बोलली नाही ती. त्यानं तो बॉक्स जो आहे ना हॉलमध्ये ठेवला. बरोबर संध्याकाळी अचानक घरामध्ये वियर्ड सायलेन्स आला. सायलेन्स आला म्हणजे होताच, काहीतरी वेगळं असं वाटत होतं घरामध्ये. नेहा इरिटेटेड होती. समरसोबत छोटंसं आर्ग्युमेंट कॉलवरती चाललेलं होतं. तो कॉलवरती असताना छोटंसं आर्ग्युमेंट चाललेलं. कीर्तीचा मूड पण ऑफ. राहुलनी फोन जो होता तो बंद करून टाकला, म्हणजे हँग बंद करून टाकला. डॅशबोर्ड अशावेळी हळूच ॲक्टिव्ह झाला. तुम्हाला माहिती आहे तो डॅशबोर्ड ते सगळं ते मानेमधनं जातं आहे आणि मग ते ॲक्टिवेट झाला. अनयुज्युअल पॅटर्न डिटेक्ट झाला आहे. एक हॉन्टेड विचित्र असा पॅटर्न डिटेक्ट झाला आहे. राहुल हसला. सिरियसली, खरंच तू म्हणतोस. तेवढ्यात त्यानं तो बॉक्स आहे ना हलकंच असा उघडला. दोन्ही हातांनी तो बॉक्स असा उघडला. सगळे असे फ्रीज झाले, एका जागी सगळे फ्रीज. नेहा ओरडली, राहुल काय केलंस आहे तू, कशाला उघडलास तो बॉक्स, आणलास आणि कशाला तो जुनाट बॉक्स उघडलास, ओरडली. तरी त्यानं काही ऐकलं नाही. जाऊन तो बॉक्स उघडला. आता आतमध्ये एक जुना फोटो होता. एका कुटुंबाचा जुना फोटो होता. अरे बाप रे, त्या बॉक्समध्ये एका कुटुंबाचा जुना फोटो निघाला. मागं लिहिलेलं नाही, मागं लिहिलेलं आढळलं त्यांना, जे आपलं नाही ते घरी आणू नका, जे आपलं नाही ते घरी आणू नका. त्यात स्पष्ट लिहिलेलं. क्षणभर हवा जड झाली. समरनं कॉल जो होता तो सायलेंटवरती टाकला. कीर्ती, नोप, अजिबात नाही, असं काहीही नसतं, त्याला काय आधार बिधार काही नाही आहे, असं काहीही नसतं म्हणून सुरू केलं तिनं. राहुल अगदी नर्वस झाला. राहुल, कोइन्सिडन्स असेल कदाचित.
असं हे सगळं जे घडत असेल ते कोइन्सिडन्समुळं घडत असेल, काहीतरी वेगळं कारण असणार आहे त्याला. हा सगळा एक प्रकारचा कोइन्सिडन्सच आहे असं म्हणूया. त्याच रात्री घरामध्ये पुन्हा एकदा ते एक प्रकारे वियर्ड असं टेन्शन आढळायला लागलं. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाला एक इरिटेशन देऊन जायला लागलं. माहीत नाही का, अगदी छोट्याशा गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येकाला अशा त्रास द्यायला लागल्या, बोचायला लागल्या, टोचायला लागल्या, म्हणलं तरी चालेल. नेहानी त्याच्या बाजूलाच राहुल बसलेला हॉलमध्ये, तिनं डिवचलं त्याला. तुला ही जाणवतंय का रे हे विचित्र टोचणं बोचणं तुला आठवतंय का? राहुल म्हणाला, मला फील होतंय, पण थोडं शांत राहा. अशा वेळी खरंच त्यांना आता घर ते हेवी वाटायला लागलं आणि त्याला आजोबांचं जुनं वाक्य आठवलं. शनिवारी जुन्या गोष्टी ज्या असतात त्या जनरली घरी आणायच्या नाहीत. जुन्या पुराण्या ज्या गोष्टी आहेत शनिवारी अजिबात घरी आणायचं नाही. ते तिकडंच सोडून टाकायचं. अजिबात घरी आणायचंच नाहीत. सारखं आजोबा दर शनिवारी असं काय म्हणजे म्हणलं तर आजोबा दर शनिवारी त्याला असं काहीतरी नेहमी सांगायचे की शनिवारी हे करायचं नाही, ते करायचं नाही. एकदा त्यांनी जुनी मोपेड आणलेली, आजी रागवली भयंकर. त्यानंतर त्यांच्या डोक्यात फिट बसलं. ते मोपेड घेऊन जाताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला शनिवारी. ती जुनी मोपेड होती. आजीला आलं टेन्शन. आजोबांना जेव्हा जाग आली, शुद्ध आली, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आजी म्हणून सांगायची की ती जुनी मोपेड, जुन्या गोष्टी. मग ते त्यानंतर सारखं दर शनिवारी ते रिपीटच करत राहायचे, हे नाही, ते नाही, ते नाही. कारण जनरली वस्तू ज्या असतात त्या एनर्जी आणत नाहीत, तर त्याच्याबरोबर त्या स्टोरीसुद्धा घेऊन येतात. माहीत नाही कसं आहे, पण एनर्जीच फक्त आणणार नाही आहेत, त्या स्टोरी पण घेऊन येतात. क्षणभर राहुलला आता रिअलाईज झालं की हे गोष्ट नाही आहे, हॉन्टेड नाही आहे, हे सिम्बॉलिझम आहे. अननोन बॅगेज, अननोन हिस्ट्री, ह्या सगळ्या त्या वस्तूबरोबर शिरकाव करतात. त्यानं तो बॉक्स उचलला. नेहा म्हणाली, आता काय करायला लागलायस? आता तर तू ओपन केलेला आहेस ऑलरेडी. तो हसला, नको आपल्याला हा बॉक्स, आणि जाऊन त्यांनी परत त्या फ्ली मार्केटमध्ये त्यानं देऊन टाकला. शॉपकीपर हसायला लागला. समजलं का तो धूळ खात पडलेला एवढे दिवस कोपऱ्यात? कळलं काय? ऑकवर्ड स्माईल परत. कळलं. घरी आल्यावरती तो जो वियर्ड असा हेवीनेस होता ना, तो पूर्ण निघून गेला. समर तिकडं सॅटरडेचा हॉरर बहुतेक संपलेला दिसतोय असं म्हणूया. सॅटरडेचा जो हॉरर आहे, नेहा पण म्हणाली, हो आता तरी संपू दे सॅटरडेचा हॉरर. दर सॅटरडेला काही ना तरी हॉरर असतंच. नाही तर आता तरी तो हॉरर ह्या सॅटरडेला तर संपू दे. बघूया आता काय होतंय. तेवढ्यात डॅशबोर्डवरती एक मेसेज पण आला की अजिबात नेवर अडॉप्ट ए कर्स्ड फर्निचर. डॅशबोर्डवरती असा मेसेज आल्यावरती चौघही चमकले. अनफॅमिलियर लोड काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर घरामध्ये प्रयत्न चालू आहे की बॅलन्स ऑफ एनर्जी पुन्हा एकदा होईल. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. राहुल बाल्कनीमध्ये उभा. पुन्हा सुरू झालं. त्याला जाणवलं कुठलीही जुनी गोष्ट अँटिक नसती, पण ज्या गोष्टी अशा जुन्या आहेत त्या त्याच्याबरोबर हिस्ट्री घेऊन येतात, बॅगेज घेऊन येतात आणि काहीतरी घेऊन येतात. अशा दरवेळी प्रत्येक शनिवारी काही ना काहीतरी वेगळी गोष्ट घडतच असते. आणि एक प्रश्न मात्र आपल्या व्हिडिओच्या नेहमी शेवटी तयार होत असतोय. त्याप्रमाणे आजही एक प्रश्न तयार झाला आहे. तो म्हणजे, आपण नुसतं वस्तूच घरी आणतोय का त्याचं न कळत ओझं पण आपल्याला बरोबर घेऊन यावं लागतं?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पाहूया ते कशा पद्धतीनं या प्रश्नाची उकल करतात पुढं जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. लेट्स सी काय होते पाहू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.